या ठिकाणी आपण पाहतोय संघर्ष होता म्हणून दादा जरांगे पाटील यांची प्रकृती अतिशय नाजूक आहे, अतिशय खालावलेली आहे. हे इथली क्लिप तुटली हो. आता इथं 2 बसत होते ना, क्लिप तुटली. त्याच्यावरची आहे माझ्याकडे पण घरी राहिली विसरून आज. आपण ज्ञानदेव काशीद ऑफिशियलवरून हे सगळं लाईव्ह पाहतोय. दादांची नाजूक या ठिकाणी बनलेली आहे आणि प्रत्येक क्षणाची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय. पनवेलहून संजय घायाळ या ठिकाणी पाहताय. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दादांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे, अतिशय कठीण अशी परिस्थिती या ठिकाणी बनलेली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठी नागरिक उपस्थित पाहायला मिळत आहेत. महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आक्रोश करत आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय महिला भगिनी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आक्रोश करतायत. दादा आणि डॉक्टरांच्या पाणी आहे तो कोण असेल हां कोण आहे कोण असेल हां वैद्यकीय पथकाला दुसऱ्यांदा बांधलेली झालेलं आहे आणि आपण पाहतो की त्या अनावत चालू त्यामुळे त्या गावकऱ्यांमध्ये भागांमध्ये पाहायला मिळालं. जोरदार मी नाही बोलत त्यांचं त्याचा लागेल. बसायला सांगायची विशेषतः महिला भगिनी यूट्यूब आहे पेमेंट किती भेटते कलेक्शन का नाना चॅनल मला माहिती तू चालतो म्हटलं मला काय अडचण मी असं येत असं तसं येत मला ते म्हणलं बघतो कोणतं चॅनल नाना चॅनल मला अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला
याला बसून असं लांब स्टँड आहे त्याच्याकडे द्या ना सर. नाही की तिथं दादांना बघायचं म्हणजे बरेच होत आहेत. दादा आम्हाला आरक्षण नको, दादा आम्हाला तुम्ही पाहिजे, ही भावना या ठिकाणी प्रत्येक समाजातून व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे समाज बांधव सुद्धा या ठिकाणी भेटी देऊन जात आहेत. धनगर समाज असेल, दलित समाज असेल, 18 आलुतेदार, बाला बलुतेदार सगळ्या समाज बांधवांचा इथे या ठिकाणी दादांना पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत सरकार मुद्दामून दुर्लक्ष करत आहेत, छोटे नाटे ट्रॅप रचत आहेत. हे अत्यंत दुःखद आहे. चला आपण या ठिकाणी जाणून घेऊयात महिला मंडळींचं काय म्हणणं आहे. धाय मोकून रडत आहेत महिला, आपण बघू शकता. हृदय पिळवून टाकणारं असे हे दृश्य आहे. चेहऱ्याकडे पाहिलं तर अक्षरशः डोळ्यातून पाणी येत आहे इथं प्रत्येकाच्या. माझं तर बोलणंच बंद झालंय कालपासून. काय बोलावं काय समजणं गेलंय बाबा माणसाचं. दादांचा जीव दादा आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. तुम्ही जिथून कुठून पाहत असाल मित्रांनो, आपलं आंदोलन वाढीसाठी सरकारला धारेवर धरा. प्रत्येक गरजवंत मराठ्यांपर्यंत जे येऊ शकतात, ज्यांना कामातून सवड मिळते, अशाने प्रत्येकाने अंतरवली गाठा. दादांसमोर असलेली ही जनता हीच मनोजदादांची खरी ताकद आहे. त्याच जीवावर हे सगळं चालू आहे. त्यामुळं म्हणतो नक्की आवर्जून आत्ताच्या आत्ता ताबडतोब तुम्ही अंतरवली गाठा, इथे बसा, आंदोलन वाढवा. आपल्याला लवकरात लवकर आरक्षण घ्यायचं आहे. कारण दादाचं म्हणणं आहे पहिले आरक्षण आणि मग माझं उपोषण सुटणार.
यानंतर आपल्यासोबत बोलतील ज्ञानदेव बोलला. या ठिकाणी आपण पाहतोय की मनोजदादा जरांगे पाटील यांचं कठोर आमरण उपोषण या ठिकाणी आंतरवली सराटीमध्ये या ठिकाणी सुरू आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून बांधव या ठिकाणी हे सगळं लाईव्ह पाहतायत आणि असंख्य लोक आम्हाला म्हणतायत की तुम्ही दादांना उपोषण सोडण्याची मागणी त्या ठिकाणी करा. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देखील त्या ठिकाणी लोकांच्या येत आहेत. परंतु मित्रांनो, खरंच मनोजदादा जरांगे पाटील हे खूप ध्येयवादी आहेत. त्यांना मी जवळून अनुभवतो, जवळून पाहिलेलं आहे. ते त्यांच्या मतांवरती इतके ठाम असतात की ते कधी मागे हटत नाहीत. आज या ठिकाणी महिलांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतो आहे. महिला भगिनी प्रचंड प्रमाणात या ठिकाणी आक्रोश करतायत. या ठिकाणी महिलांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईव्हच्या माध्यमातून या व्हिडिओची लिंक तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवा. या ठिकाणी सरकारपर्यंत निश्चितपणे हा आवाज पोहोचला पाहिजे आणि मनोजदादा जरांगे पाटील यांना न्याय मिळाला पाहिजे. मनोजदादा जरांगे पाटील यांचं जे कठोरातील कठोर अशा प्रकारचं आमरण उपोषण या आंतरवली सराटीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. महिला भगिनींच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. महिला भगिनी प्रचंड या ठिकाणी दुःखामध्ये आपल्याला दिसत आहेत. कारण मराठ्यांचा योद्धा असा झोपलेला कधी आम्हाला पाहणं या ठिकाणी सहन होत नाही. अशा प्रकारच्या भावना देखील या ठिकाणी उपस्थित असलेल्या माता भगिनी व्यक्त केलेल्या आहेत. बांधवांनो, मराठ्यांवरती प्रचंड मोठं संकट आलेलं आहे आणि या संकटातून आता बाहेर कसं पडायचं हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी बांधवांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. अतिशय कठीण अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आपण बघतो आहोत. या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी महिला भगिनी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि माता भगिनींच्या त्या प्रतिक्रिया देखील आपण थोड्या प्रमाणात या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मराठा योद्धा, संघर्ष योद्धा, आरक्षण योद्धा जरांगे पाटील या ठिकाणी अतिशय कठोर टोकाचं अशा प्रकारचं या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी करत आहेत आणि त्यामुळेच लाखोंच्या संख्येने आंतरवली सराटीमध्ये मराठा समाज एकवटलेला आहे. मराठा समाज जरांगे पाटलांची प्रचंड काळजी घेताना पाहायला मिळतो आहे. जरांगे पाटलांचे जे सर्व सहकारी आहेत आणि आमच्या आंतरवली सराटीच्या ज्या सगळ्या माता माऊल्या आहेत त्या देखील या ठिकाणी अडचणीत सापडल्यासारखं त्या ठिकाणी झालेलं आहे. आजी सरकारपर्यंत आवाज पोहोचला पाहिजे. येत आहे का बाहेर प्रतिक्रिया द्यायला? कारण आवाज पोहोचत नाही. दादा काहीच बोलत नाही. हालचाल पण दादानी बंद केली आज. तुम्ही जरा ठीक आहे, जाऊ द्या, बस नंतर बोलू आपण. चाल, ठीक आहे. या ठिकाणी आपण बघतोय की हा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही का? कारण सरकारला काही झोप आली आहे का? अशा प्रकारचं या ठिकाणी वातावरण आहे. मित्रांनो, आमच्या माता भगिनींचा आवाज सरकारपर्यंत या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील अतिशय कठोर प्रसंगातून या ठिकाणी हा संघर्ष योद्धा जातो आहे. या ठिकाणी जनतेला प्रचंड त्रास या ठिकाणी होतोय. आमच्या या ठिकाणी सगळ्या माता भगिनी अतिशय तिखट प्रतिक्रिया देत आहेत. परंतु ह्याचं काहीच देणं घेणं नसल्यासारखं हे सरकार या ठिकाणी आपल्याला वागताना पाहायला मिळतंय. आपण पाहतोय स्क्रीनवरती आंतरवली सराटीमध्ये हजारोच्या संख्येने या ठिकाणी मराठा समाज बांधव आहे. प्रत्येकजण या ठिकाणी काळजी व्यक्त करताना पाहायला मिळतो आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी महिलांच्या प्रतिक्रिया सुद्धा या ठिकाणी येत आहेत. या ठिकाणी महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अतिशय मराठा समाजामध्ये सरकारच्या बद्दल तीव्र अशा प्रकारची नाराजी या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे. मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकतो या ठिकाणी दादांचे जे सर्व सहकारी आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा एक दुःखाची छाया या ठिकाणी पसरलेली आहे. कारण प्रत्येकाला वाटतं मनोजदादा जरांगे पाटील यांनी काहीतरी त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. दादांनी त्या ठिकाणी उपचार घेतले पाहिजे. दादांनी पाणी घेतलं पाहिजे. दादांनी काहीतरी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. कारण मराठ्यांना मनोजदादा जरांगे पाटील यांच्याशिवाय आरक्षण नको आहे. मनोजदादा असतील तरच आम्ही आहोत, अशा प्रकारची भावना लोकांच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून अशा या कठीण प्रसंगामध्ये खऱ्या अर्थाने हा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही. बघा, आपण दादांची प्रकृती बघू शकतो. ह्या अंगावरून त्या अंगावरती योद्धा होतोय. अतिशय कठीण प्रकारचं या ठिकाणी हे आमरण उपोषण सुरू आहे. प्रचंड वेदना होत आहे दादांना. बंधूंनो, या ठिकाणी खूप अडचण निर्माण झालेली आहे. डॉक्टरांना बोलवणं गरजेचं आहे. या ठिकाणी दादांना खूप त्रास होतोय, खूप वेदना होत आहेत. मित्रांनो, आपण या ठिकाणी बघतोय या ठिकाणी खरंच लाईव्ह दाखवणं सुद्धा कठीण त्या ठिकाणी बनलेलं आहे. मित्रांनो, खूप संघर्षाचा काळ आहे. दादांची परिस्थिती मित्रांनो पाहवत नाहीये. खूप संघर्षाचा काळ आहे. या ठिकाणी डॉक्टरांना बोलवणं गरजेचं आहे.
डॉक्टरांना बोलवा, डॉक्टरांना बोलवा. या ठिकाणी दादांची प्रकृती अतिशय गंभीर स्वरूपाची या ठिकाणी बनलेली आहे आणि अतिशय कठीण अशा प्रसंगातून आपण जातोय. डॉक्टरांना बोलवा. त्रिशूल दादा, हवा जाऊ दे, हवा जाऊ दे, हवा जाऊ दे, हवा जाऊ दे, हवा जाऊ दे. त्रिशूल दादा, खूप दादांना प्रचंड त्रास होतोय, दादांना खूप वेदना होत आहेत. दादाची प्रकृती खालावलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्पर्श करून दादांनी शिवरायांच्या स्मृतीला स्पर्श करतायत दादा आणि या ठिकाणी अतिशय कठीण प्रसंग या ठिकाणी निर्माण झालेला आहे. डॉक्टरांना पाचारण करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी डॉक्टर पोहोचलेले आहेत. बघूया काही फरक पडतो का, दादा उपचार घेतात का, या ठिकाणी डॉक्टर या ठिकाणी तपासणी करू. मित्रांनो, खूप कठीण प्रसंग आहे. खरं हे लाईव्ह दाखवणं सुद्धा कठीण बनलेलं आहे. डॉक्टरांचा हात दादांनी झिडकारलेला आहे. दादांनी कठोरातलं कठोर आमरण उपोषण या ठिकाणी दादा करतायत. अतिशय कठीण प्रसंग या ठिकाणी मराठ्यांच्या जीवनात या ठिकाणी आलेला आहे आणि अतिशय दादांना प्रचंड त्रास होतोय, जीवाची काहिली होते, प्रचंड त्रास होतोय दादांना प्रचंड त्रास होतोय. मित्रांनो, दादांना खूप त्रास होतोय या ठिकाणी आपण बघत आहोत. दादांना प्रचंड त्रास या ठिकाणी होतोय. दादांना या ठिकाणी खूप त्रास होतोय. या ठिकाणी दादांना प्रचंड त्रास या ठिकाणी होतोय. दादांना प्रचंड त्रास होतोय. महिला भगिनी म्हणतायत दादांना वाचवा म्हणतायत. खरंच एक कठीण प्रसंग या ठिकाणी निर्माण झालेला आहे. दादांना वाचवा वाचवा अशा प्रकारचा या ठिकाणी सगळे बांधव या ठिकाणी बोलतायत. दादांना वाचवा अशा प्रकारचा आक्रोश या ठिकाणी उपस्थित महिला भगिनी करतायत. या ठिकाणी आपण या ठिकाणी अतिशय कठोर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि दादांना वाचवा वाचवा अशा प्रकारचं या ठिकाणी सगळे लोक या ठिकाणी बोलतायत. मनोज दादांना वाचवा अशा प्रकारचा आक्रोश या ठिकाणी खूप कठीण प्रसंग या ठिकाणी उपचार घ्या दादांना म्हणा, मोठ्याने म्हणा. उपचार घ्या. महिलांनी इथे प्रचंड आक्रोश सुरू केलेला आहे. अतिशय कठीण प्रसंग आंतरवली सराटीत निर्माण झालेला आहे. महिलांच्या डोळ्यातले अश्रू आपण पाहतोय.
करा दादांना सगळ्या. मराठ्यांच्या तीव्र वेदना आपण बघतोय. महिला भगिनी अश्रू रोखू शकत नाहीत. अतिशय कठीण प्रसंग या ठिकाणी निर्माण झालेला आहे. अतिशय कठीण प्रसंग, लोकांचा आक्रोश पाहत नाही. खरं म्हणजे ही बातमी दाखवताना खूप दबाव आहे माझ्यावरती. प्रचंड या ठिकाणी महिलांचा आक्रोश आहे. मित्रांनो, ही बातमी दाखवताना सुद्धा अंगावर काटा उभा राहतोय. मराठ्यांचं हे प्रेम, मराठ्यांचे आशीर्वाद मनोदराच्या पाठीशी आहेत. परंतु आमच्या माता भगिनींच्या डोळ्यातले अश्रू तरी सरकारला दिसावेत एवढीच प्रार्थना आहे. खूप कठीण प्रसंगातून या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील आणि अखंड मराठा समाज या ठिकाणी जात आहे. अतिशय या ठिकाणी भयावह अशी परिस्थिती निर्माण झालेली अंतरवली सराटीमध्ये. संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील या ठिकाणी अतिशय कठोर अशा प्रकारचं उपोषण करतायत. मी तुम्हाला दाखवतो दादांची अवस्था कशा प्रकारची झालेली आहे. दादांची अवस्था अतिशय कठीण झालेली आहे. दादांची अवस्था अतिशय कठीण झालेली आहे. दादांचे सर्व सहकारी देखील हतबल झालेले आहेत आणि अतिशय कठीण प्रसंगातून या ठिकाणी हा मराठा समाज या ठिकाणी चाललेला आहे. मनोज दादांनी उपचार घ्यावेत असा आग्रह या ठिकाणी महिला भगिनी करतायत. महिलांनी टाहो फोडलेला आहे. दादा, आम्हाला तुमची साथ हवी आहे. तुम्ही उपचार घ्या. महिलांनी या ठिकाणी अक्षरशः टाव फोडलेला आहे. महिला भगिनीच्या डोळ्यातले अश्रू आहेत. मराठ्यांच्या महिलांच्या डोळ्यातले अश्रू आहेत. अतिशय खूप त्रास होतोय. प्रचंड त्रास होतोय दादांना या ठिकाणी प्रचंड त्रास होतोय. बांधवांनो, दादांना प्रचंड त्रास होतोय. खूप त्रास होतोय दादांना खूपच त्रास होतोय. दादांना प्रचंड त्रास सुरू झालेला आहे. संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांना प्रचंड त्रास या ठिकाणी सुरू झालेला आहे. या वेदना या ठिकाणी पाहवत नाहीत. मनोज दादांना प्रचंड त्रास या ठिकाणी होतोय.
दादांना या ठिकाणी प्रचंड त्रास होतोय बंधूंनो. खरंच हे बातमी दाखवताना सुद्धा अंगावरती काटा उभा राहिला आहे. डॉक्टरांना लवकरात लवकर पाचारण करणं गरजेचं आहे. डॉक्टर चावरे सरांची देवाप्रमाणे लोक या ठिकाणी वाट बघतायत आणि डॉक्टर चावरे सर आल्याशिवाय या ठिकाणी काही होणार नाही. कारण या ठिकाणी महिलांनी खूप आक्रोश या ठिकाणी मांडलेला आहे. महिलांनी खूप टाहो फोडलेला आहे. मराठ्यांच्या जीवनात आलेलं हे सगळ्यात मोठं संकट आहे आणि हे संकट दूर व्हावं, दादांनी उपचार घ्यावेत अशी मागणी या ठिकाणी होते आहे. दादाचे सगळे सहकारी सुद्धा या ठिकाणी हतबल झालेले आहेत. काय करावं कुणाला काहीच कळत नाही. अतिशय टोकाचं आणि कठोरातलं कठोर हे आमरण उपोषण या ठिकाणी आहे सुरू. बांधवांनो, आपण बघतोय अतिशय खडतर असा संघर्ष मनोजदादा जरांगे पाटील यांना या ठिकाणी करावा लागतोय. आपण बघतोय दादांना होत असलेल्या वेदना आणि दादांना होत असलेला त्रास या ठिकाणी आपण बघतोय. अतिशय त्रास या ठिकाणी दादांना होतोय. ही परिस्थिती पाहवत नाही बंधूंनो. या ठिकाणी अतिशय कठीण असा प्रसंग निर्माण झालेला आहे. मित्रांनो, खरंच खूप भयावह अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. डॉक्टरांनी लवकरात लवकर येणं गरजेचं आहे. या ठिकाणी हजारो लोक या ठिकाणी असून सुद्धा या ठिकाणी काहीच करता येत नाहीये. हा महिलाचा टाहो आपण पाहतोय. महिला भगिनींनी या ठिकाणी अश्रूंचा बाग या ठिकाणी शिकलेला आहे. महिलांनी हा टाहो या ठिकाणी फोडलेला आहे. सरकार जर बघत असेल तर मायबाप सरकार आता तरी प्रतिनिधी पाठवा. मायबाप सरकार आता तरी मायबाप सरकार आपण प्रतिनिधी पाठवा. हा महिला भगिनींचा टाहो पहा, हा मराठ्यांचा टाहो पहा. या ठिकाणी हा आक्रोश आपण पाहतोय. अतिशय कठोर कठीण परिस्थिती. निर्लज्ज शासन. संदीप टकले म्हणतात निर्लज्ज शासन आणि निर्लज्जतेचा कळस, सरकारच्या निर्लज्जतेचा कळस या ठिकाणी पाहायला मिळतोय. 8 दिवसापासून हा संघर्ष सुरू आहे, परंतु सरकारने गंभीरपणे घेतलं नाही आणि आता ही परिस्थिती आंतरवली सराटीमध्ये उद्भवलेली आहे. या ठिकाणी आम्हाला दादा हवेत, आरक्षण आम्हाला नाही मिळालं तरी चालेल असं या ठिकाणी लोक बोलतायत. दादा हवेत अशा प्रकारची सगळे प्रार्थना करतायत आणि आम्हाला दादा हवेत हा या ठिकाणी आक्रोश या ठिकाणी महिला भगिनींनी मांडलेला आहे. अतिशय खडतर आणि कठोर परिस्थितीतून या ठिकाणी हा मराठा समाज जातोय. दादांवर या ठिकाणी अतिशय वाईट वेळ या ठिकाणी मराठ्यांवरती ही वाईट वेळ आलेली आहे. मनोजदादांची आम्हाला गरज आहे. सरकारच्या निर्लज्जतेचा हा कळस आहे. आज आमरण उपोषणाचा 8वा 9वा दिवस आहे. सरकारला जाग आलेली नाही आणि त्यामुळे हा सगळा संघर्ष अतिशय निर्लज्जतेचा हा कळस, सरकारच्या निर्लज्जतेचा हा कळस आपण बघतोय. महिलांचा आक्रोश आंतरवली सराटीमध्ये महिलांचा आक्रोश आहे. आणि मित्रांनो, दादांची परिस्थिती स्क्रीनवर दाखवण्यासारखी नाही, की वाईट अवस्था या ठिकाणी आहे. या ठिकाणी महिला भगिनी आक्रोश करतायत. या ठिकाणी आमच्या माता भगिनी डॉक्टरांना फोन लावण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, घ्या. पुढे इकडे ये बाबा. यायला लागले डॉक्टर. उपचार तपासणीच करू द्या ना. उपचार लांबत राहील.
तपासणी सुद्धा करू द्यायला दादा तपासणी सुद्धा करू देत नाहीत. त्यामुळं उपचार करणं तर कठीण बनलेलं आहे. 2 वेळेस पथक करत होता, आता तिसऱ्यांदा पथक आहे. डॉक्टरांचं पथक आलेलं आहे. या ठिकाणी स्टेजवर निर्मलाताई आलेल्या आहेत, ज्यांच्या डोक्यांना जखम झाली होती. आंतरवली सराटीत हल्ला जेव्हा झाला होता. निर्मलाताई दादांना प्रार्थना करतायत, विनंती करतायत पाणी पिण्यासाठी, उपचार घेण्यासाठी. आपल्या निर्मलाताई ज्यांचं डोकं फुटलं होतं, निर्मलाताई या ठिकाणी दादांना ज्यांच्या निर्मलाताई या ठिकाणी आलेल्या दादांना उपचार घेण्यासाठी प्रार्थना करतायत, विनंती करतायत. दादा निर्मलाताईंचं ऐकतायत का आपण पाहूया. मित्रांनो, खूप कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे. सरकार फक्त नेट बंद करू शकतं, दुसरं काही करू शकत नाही. हे नामर्द सरकार आहे, हे निर्लज्ज सरकार आहे. हे सरकार फक्त इंटरनेट सेवा बंद करू शकतं, मराठ्यांचा आवाज बंद करू शकतं, दुसरं काही करू शकत नाही हे सरकार. बांधवांनो, तुम्ही हा व्हिडिओ जर बघत असाल तर मराठ्यांमध्ये थोडी जनजागृती करा आणि सरकारच्या विरोधात सगळ्यांनी बोलायला सुरुवात करा, कारण खूप कठीण प्रसंग या ठिकाणी निर्माण झालेला आहे. ज्या माता माऊलीचं डोकं फुटलं होतं, आपण जो व्हायरल झालेला फोटो बघितला होता, आंतरवली सराटीतल्या ज्या माऊलीचं डोकं फुटलं होतं, ती माऊली निर्मलाताई तारक या ठिकाणी आणि विजूभाऊ तारक आणि निर्मलाताई दोघांना जखमा झाल्या होत्या. हे विजय तारक आहेत, विजूभाऊ तारक, हे दोघंही मगापासून प्रयत्न करतायत दादांनी उपचार घ्यावे. दादा, आम्ही तुमच्यासाठी रक्त सांडायला तयार आहोत, पुन्हा रक्त सांडायला तयार आहोत, पण तुम्ही उपचार घ्या. या ठिकाणी महिलांनी टाहो फोडलेला आहे. या ठिकाणी महिला भगिनींना अश्रू अनावर झालेले आहेत. या ठिकाणी बाहेर देखील महिलांनी टाहो मांडलेला आहे, महिलांचा टाहो फुटलेला आहे महिलांनी. आणि अतिशय कठीण प्रसंग या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि या कठीण प्रसंगातून या ठिकाणी आपण पुढे चाललो. अतिशय कठीण प्रसंग या ठिकाणी निर्माण झालेला आहे. निर्मलाताई ना, या ठिकाणी निर्मलाताई या ठिकाणी दादांना प्रार्थना करतायत, विनंती करतायत की दादा तुम्ही उपचार घ्या. निर्मलाताईंची तरी प्रार्थना दादांनी ऐकावी अशी आमची प्रार्थना आहे दादांकडे. आंतरवली सराटीच्या निर्मलाताई आहेत, त्याच बाकीच्या त्या ताई आहेत सगळ्या, त्यांच्याकडे लोक प्रार्थना करतायत, दादाने उपचार घ्यावेची खूप गरज आहे. मित्रांनो, काहीतरी करा, सगळ्यांनी सरकारवरती दबाव आणा, पण सरकारला विनंती करा. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, मुख्यमंत्री साहेब, मराठ्यांना मनोदगाची फार गरज आहे. ही गोष्ट या ठिकाणी फार कठीण बनली आहे. आमच्या माता भगिनी या ठिकाणी मनोदादांना उपचार घेण्यासाठी आणि पाणी घेण्यासाठी प्रार्थना करतायत. या ठिकाणी आमच्या निर्मलाताई, ज्यांनी घाव सोसले, ज्यांचं डोकं या ठिकाणी फुटलं होतं आणि ज्यांनी रक्त सांडलं या मराठा आरक्षणासाठी, ते आमच्या निर्मलाताई या ठिकाणी बांधवांनो आहेत. आणि निर्मलाताई दादांना विनंती करताय, दादा तुम्ही उपचार घ्या, तुम्ही पाणी प्या, उपचार घ्या. दादांनी तपासण्या करायला सुद्धा नकार दिलेला आहे, कारण 8 दिवसापासून सरकारला जाग येत नाही. सरकारच्या कार्यक्षमतेचा हा कळस आहे, सरकारचा हा निर्लज्जपणा आहे. अशा अतिशय मराठ्यांच्या
कठोर प्रतिक्रिया या ठिकाणी उमटत आहेत आणि आमच्या माता भगिनींनी आंतरवली सराटीमध्ये अक्षरशः टाव फोडलेला आहे. आंतरवली सराटीमध्ये एकच हल्लकोल्लोळ माजलेला आहे आणि महिला भगिनीने टाव फोडलाय. या ठिकाणी निर्मलाताई तारक, या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावेत ह्याच्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतायत. स्टेज आता महिला काबीज करायला सुरुवात केलेली. आमच्या माता भगिनी या मराठा रणरागिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्यांनी स्टेजचा ताबा घ्यायला आता सुरुवात केलेली आहे. काही करून दादाला उपचार द्यायचे. हा चंग जणू त्यांनी सगळ्यांनी बांधलेला आहे आणि निश्चितपणे त्याला आपल्या सगळ्यांना यश यावं अशी प्रार्थना आपण या ठिकाणी करत आहोत. या ठिकाणी निर्मलाताई अतिशय कठीण बिकट असा प्रसंग या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आमच्या माता भगिनी, महिला भगिनी या ठिकाणी उपचार देण्यासाठी प्रयत्न करतायत. विजूभाऊ तारक, आमच्या निर्मलाताई आणि या सगळ्या माता भगिनी या ठिकाणी प्रयत्न करतायत. लोकांचा हा आक्रोश आपण इथे पाहू शकतो. लोकांचा आक्रोश या ठिकाणी आहे. प्रचंड आक्रोश या ठिकाणी मराठ्यांनी केलेला आहे. मराठ्यांना न्याय मिळावा ही भावना आणि भूमिका आहे. आपण पाहतोय की निर्मलाताई या ठिकाणी दादांना प्रयत्न करतायत. निर्दयी सरकारला या ठिकाणी थोडी तरी सरकारने पाहतोय की आमच्या ह्या माता भगिनी प्रचंड टाहो आमच्या माता भगिनींनी या ठिकाणी फोडलेला आहे. या ठिकाणी उपचार घ्या, उपचार चालू विनंती करतायत निर्मलाताई. दादांनी उपचार घ्यावेत अशा प्रकारची प्रार्थना आपण सगळेजण करतो आणि डॉक्टरांनी आता येणं गरजेचं आहे. काय सरकारकडे काय मागणी? सरकार हे धर आहे. सरकारकडे काय मागणी? सरकारला देऊ वाटायला, हे धरा हातात धरा. हे सरकारला देऊ वाटायला आमच्या हातात. दादांना या ठिकाणी उठून बसवलं जात आहे. अतिशय खडतर अशा प्रकारचा संघर्ष या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील करतायत. मित्रांनो, आपण आंतरवली सराठीतली लाईव्ह दृश्य पाहतोय. मराठ्यांसाठी अतिशय वेदनादायी दृश्य आहेत. ते पाहून तुमचं मन विचलित होऊ शकतं. दादांना प्रचंड घाम देखील आलेला आहे. अतिशय कठीण परिस्थितीतून संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील आणि हा मराठा समाज या ठिकाणी जातोय. अतिशय दादांना वेदना होत आहेत. अतिशय त्रास दादांना होतोय. प्रचंड खडतर अशा संघर्षाच्या काळात या ठिकाणी दादांना खूप या ठिकाणी त्रास होतोय. या ठिकाणी प्रचंड त्रास होतोय. परंतु या निर्दयी सरकारला मात्र कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी जाणीव नाही. मित्रांनो, सरकारकडे काय तुमचं म्हणणं आहे? सगळ्यांनी आवाज बुलंद करा. गड नंतर घेता येईल पण सिंह राहिला पाहिजे. मराठा समाजाच्या तीव्र भावना आहेत. या ठिकाणी दादांना डोळे उघडून पाहणं सुद्धा कठीण बनलेलं आहे. अतिशय कठीण प्रसंग या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी सरकार निर्लज्जपणाचा कळस करतंय का? तुमच्या कॉमेंट्स लिहा. याला कोण जबाबदार आहे? अतिशय तीव्र अशा प्रकारच्या प्रतिक्रिया. अतिशय खडतर अशा प्रसंगातून महिलांचा आक्रोश.
बसा, गावात बसू नका. तुमच्या पाठीची बहिणी या ठिकाणी आपण हा महिलांचा आक्रोश या ठिकाणी पाहतोय आणि स्टेजवर देखील आता महिला भगिनी माता भगिनी या ठिकाणी गेलेल्या आहेत. दादा त्यांच्या हाताने पाणी पितात का आणि उपचार घेतात का हे पाहणं या ठिकाणी गरजेचं चालू या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दादांचं चित्र दाखवतोय. काय परिस्थिती आहे, किती खडतर अशा परिस्थितीतून दादांना जावं लागतंय. डॉक्टर पोहोचलेले आहेत. डॉक्टर चावरे सर या ठिकाणी आलेले आहेत. डॉक्टर चावरे सर हे तपासणी करतायत. या ठिकाणी दादा तपासणी करू देत नाहीत. डॉक्टर चावरे सर आताची अपडेट आहे मित्रांनो, आताची अपडेट आहे. या ठिकाणी डॉक्टर विनोद चावरे सर या ठिकाणी आलेले आहेत आणि आताची अपडेट आहे. या ठिकाणी डॉक्टर विनोद चावरे सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या हातून दादा उपचार घेतात का हे पाहणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी डॉक्टर साहेब आलेले आहेत. डॉक्टर विनोद चावरे सर दादांची काळजी घेणारे आणि मराठ्यांचा देव माणूस या ठिकाणी आलेला आहे. दादा आता या ठिकाणी त्यांचा मान राखतात का, औषधोपचार घेतात का हे पाहणं गरजेचं आहे. सकाळपासून 3-4 वेळा डॉक्टरांचं पथक आलेलं आहे. डॉक्टरांनी दादांच्या जीवाला धोका सांगितलेला आहे. 8 दिवसापासून पोटात अन्न पाण्याचा कण नाही. 8 दिवसापासून पोटात अन्न पाण्याचा कण नाही. मित्रांनो, ह्याला कोण जबाबदार आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की लिहा आणि मराठ्यांचा आवाज बुलंद करा, मनोदादांचा आवाज बुलंद करा. तुम्ही जरी घरी असाल तर घरून सुद्धा या ठिकाणी आपण सगळ्यांनी दादांना साथ द्या. घरून जरी असलात तरी तुम्ही जिथं आहात तिथून सोशल मीडियावरून सुद्धा मनोदादांसाठी आवाज उठवा, आवाज बुलंद करा. दादांना खूप त्रास होतोय ह्या अंगावरून त्या अंगावर. अतिशय कठीण प्रसंगातून मनोदादा जरांगे पाटील जात आहेत. डॉक्टर विनोद चावरे सर या ठिकाणी आलेले आहेत. डॉक्टर चावरे सर या ठिकाणी त्यांना तपासण्यात आणि आता सरपंच देखील आलेले आहेत. सरपंचांची एंट्री इथं झालेली आहे. आता जबरदस्तीने त्या ठिकाणी उपचार करावे लागणार आहेत. मित्रांनो, पुढचा हा काही मिनिटांचा काळ खूप संघर्षाचा काळ आहे आणि आता जबरदस्तीने या ठिकाणी उपचार करावेच लागणार आहेत. म्हणून दादा जरांगे पाटील यांचे सगळे सहकारी या ठिकाणी आता आलेले आहेत आणि काही केलं तरी आपला हा सिंह आहे तो वाचला पाहिजे ही भूमिका आणि भावना आहे. या ठिकाणी मराठ्यांचा हा सिंह आपण बघतोय. अतिशय कठीण आणि खडतर परिस्थितीतून मराठा समाज या ठिकाणी जात आहे. आपण पाहतोय सरपंच आलेले आहेत. दादांचे सगळे सहकारी त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. स्क्रीनवरती आपण आताची अपडेट बघतोय. दादा उपचाराची सगळेजण मागणी करतायत. दादांनी उपचार घ्यावेत. सरकारला मात्र जाग येत नाही. सरकारचा एकही प्रतिनिधी 8 दिवसात आलेला नाही. त्यावरून ह्या प्रश्नाच्या संदर्भात सरकार किती जबाबदार आहे आणि किती गंभीर आहे हे तर आपल्याला पाहायला मिळालंच आहे या ठिकाणी. परंतु आताची कठीण परिस्थिती या अंतरवली सराटीत निर्माण झालेली आहे. हा संघर्षाचा काळ या ठिकाणी तयार झालेला आहे आणि दादांच्या प्रकृतीला या ठिकाणी
डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत. दादा डॉक्टरांना प्रतिसाद देतात का, उपचार करू देतात का, हे पाहणं खरं म्हणजे या ठिकाणी खूप कठीण आहे. दादांनी उपचार घ्यावेत अशी सगळ्यांची प्रार्थना आहे. ह्याला कोण जबाबदार आहे मित्रांनो, कमेंट्समध्ये नक्की लिहा. कोण जबाबदार आहे या सगळ्या घटनेला, या सगळ्या गोष्टींना? मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी उपचार घ्यावेत यासाठी सगळेजण प्रार्थना करताय. सकाळपासून डॉक्टरांची पथकं या ठिकाणी आलेली आहेत. या ठिकाणी डॉक्टर विनोद सावरे सर या ठिकाणी आलेले आहेत. आणि आता श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत गुरुवर्य शिवाजी महाराज आणि लक्ष्मण महाराज निगडे या ठिकाणी आलेले आहेत. संत मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. दादांचे गुरुवर्य या ठिकाणी आले आहेत. गुरुवर्य मेंगडे महाराज आणि गुरुवर्य शिवाजी महाराज, शिवाजी बाबा या ठिकाणी आलेले आहेत. बाबांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे. बाबांना देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे. जवळ ठेवा शिवाजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी गुरुवर्य शिवाजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत. लक्ष्मण महाराज मेंगडे वारकरी संप्रदायाचे 2 मोठे संत या ठिकाणी आलेले आहेत. आणि विशेषतः नारायणगडाचे महंत गुरुवर्य शिवाजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत. असं दर एक खाली घेतो. बरं नाही वाटत वर. या ठिकाणी संत महंत आलेले आहेत आणि दादा या ठिकाणी उपचार घेतात का हे पाहणं खरं म्हणजे गरजेचं आहे. या ठिकाणी संत महंत आलेले आहेत. नारायणगडाचे महाराजांना थोडं हवा जाऊ द्या. महाराजांना या ठिकाणी गुरुवर्य महंत शिवाजी महाराज आलेले आहेत. दादांनी उपचार घ्यावेत अशा प्रकारची विनंती आणि प्रार्थना ते करणार आहेत. या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील मोठ्या संकटात सापडलेले आहेत. मनोजदादांचे गुरु महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे महंत गुरुवर्य शिवाजी महाराज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि ह्याला कोण जबाबदार आहे मित्रांनो, खरंच एक कठीण प्रसंग या आंतरवली सराटीमध्ये निर्माण झालेला आहे आणि त्याचे लाईव्ह दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतोय. आपल्या ज्ञानदेव पाटील ऑफिशियलवरून आंतरवली सराटीची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. तिथल्या प्रत्येक घडामोडीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि खूप मेहनतीतून हे संपूर्ण लाईव्ह तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. मित्रांनो, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का कमेंट्समध्ये नक्की लिहा. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का कमेंट्समध्ये नक्की लिहा. आणि अतिशय कठीण, खडतर, कठोर अशा प्रसंगातून या ठिकाणी मराठा समाज आता जात आहे. या घडीचे हे सर्व लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. धन्यवाद. आवाज पोहोचतोय म्हणताय, धन्यवाद. मित्रांनो, थोडंसं चित्र स्पष्ट दिसेल किंवा नाही दिसेल, कारण इंटरनेट, मी तुम्हाला मगाशीच म्हणालं, हे सरकार दुसरं काही करू शकत नाही, फक्त इंटरनेट सेवा कमी करू शकतं. आणि जेव्हा इंटरनेट सेवा कमी होईल तेव्हा आंतरवली सराटीची इथली बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणं कठीण होईल. आणि त्यामुळंच या ठिकाणी कनेक्शन स्लो आहे आता या ठिकाणी, त्यामुळे थोडं चित्र तुम्हाला स्पष्ट दिसत नाही, परंतु आवाजाच्या माध्यमातून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे.
आत्ताची अपडेट आहे. आंतरवली सराटीतले नारायणगडचे महंत गुरुवारी शिवाजी महाराज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. तसेच बंकटस्वामी संस्थानचे मठाधिपती गुरुवारी लक्ष्मण महाराज मेंगडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती तुकाराम महाराज भारती या ठिकाणी आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा देवमाणूस आणि मराठ्यांचं काळीज डॉक्टर विनोद चावरे सर इथं उपस्थित आहे. त्यामुळे थोडा आता जीवात जीव आलेला आहे. परंतु ज्या अर्थी एवढी डॉक्टरांची टीम संत महंत या ठिकाणी आलेले आहेत, त्या अर्थी मनोजदादांच्या जीवाला या ठिकाणी प्रचंड त्रास होत आहे. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक संघर्षाचा काळ, एक या ठिकाणी अतिशय संकटाचा काळ या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून जरी चित्र तुम्हाला स्पष्ट दिसत नसलं स्क्रीनवरून, तरी लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत इथली अपडेट पोहोचावी यासाठी मी तुम्हाला अतिशय व्यवस्थितपणे तुमच्यापर्यंत आवाजाच्या माध्यमातून होईना, परंतु इथली सगळी परिस्थिती या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करतो आहे. आंतरवली सराटीत सध्या लाखो मराठा समाज बांधव या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. आणि जसं लोकांना कळालं की मनोजदादांची प्रकृती अडचणीत सापडलेली आहे, तसं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी लोक आंतरवली सराटीच्या दिशेने निघालेले आहेत. बांधवांना या लाईव्हच्या माध्यमातून मी आवाहन करतो, सर्वांनी शांतता बाळगा, शांतता राखा. तसेच दुसरं आवाहन करतो, आंतरवली सराटीत येण्यासाठी पोलीस प्रशासनाने जे रस्ते आपल्याला दिलेले आहेत त्याच रस्त्याने आपण या, असंही मी आपल्याला आग्रहपूर्वक सांगतो. जे पोलिसांनी रस्ते आपल्याला दिलेले आहेत त्या रस्त्याने या. वडीगुद्रीच्या पुलाखाली तिथूनच आम्हाला आंतरवलीत यायचे असा अट्टहास कोणी करू नका, कारण संकटाचा काळ आहे. मनोजदादांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे. अत्यंत काळजीची या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे. महिला भगिनींनी प्रचंड टाहो फोडला होता, आक्रोश केलेला आहे. आणि मनोजदादा जरांगे पाटील यांना उपचार लवकरात लवकर द्या अशीच मागणी अखंड मराठा समाज महाराष्ट्रभरातून करतोय. मात्र सरकारचे प्रतिनिधी जर आले असते, दादांशी बोलणं केलं असतं, तर निश्चितपणे दादांनी पाणी किंवा सलाईन घेतलं असतं. परंतु सरकारचे प्रतिनिधी कोणीही आलेले नाहीत. सरकार मराठ्यांवरती रुसलं आहे. याच्यापेक्षा जास्त मी काही बोलू शकत नाही मित्रांनो. परंतु ह्या सगळ्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे, एक महाराष्ट्राचे नागरिक म्हणून तुम्ही कमेंट्समध्ये नक्की लिहा की ह्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे. कमेंट्समध्ये नक्की लिहा. बरेच बांधव म्हणतायत लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगलाय. आणि खरंच आहे मित्रांनो, माझं आयुष्य सुद्धा माझ्या जरांगे पाटलांना मिळावं, परंतु दादांना काही होऊ नये अशी प्रार्थना आपण सगळेजण करूया. दादांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करूया. या ठिकाणी अतिशय खडतर परिस्थितीतून मराठा समाज जातोय. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी आंतरवली सराटीमध्ये पाय ठेवायला जागा नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक उपस्थित आहेत. महिला भगिनींची संख्या सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. स्क्रीनवरती ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला इथली पब्लिक दाखवतोय आणि फेसबुक पेजवर मात्र फक्त स्क्रीनवर दादांना मी दाखवत आहे, कारण दादाही तुम्हाला पाहायला मिळाले पाहिजेत. आणि इथं पब्लिक किती मोठ्या प्रमाणात आहे याच्यावरून तुम्ही अंदाज घ्या. आंतरवली सराठीच्या या मंडपातच नाही तर या परिसरात गावातल्या सगळ्या पंचकृषीमध्ये या ठिकाणी मराठ्यांची विराट गर्दी आणि त्या गर्दीचं दर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. या घडीची ही लाईव्ह दृश्य तुम्हाला मी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून दादा जरांगे पाटलांचे सगळे सहकारी असतील किंवा आंतरवली सराटीतल्या आपल्या माता माऊल्या असतील, त्या सुद्धा या ठिकाणी व्याकुळ झालेल्या आहेत. त्यांनी सुद्धा या ठिकाणी टाहो फोडलेला आहे. दादांचे सगळे सहकारी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती एक काळजीचे सूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या ठिकाणी संत महंत आल्यामुळे आणि डॉक्टर मंडळी आल्यामुळे थोडासा जीवात जीव आला आहे. ते सगळेजण दादांकडे विनंती करतील, दादांनी त्यांचं ऐकावं अशीच अखंड मराठा समाजाची विनंती आहे. मात्र सरकार जर बघत असेल हे सगळं दृश्य, तर सरकारला आता तरी पाझर फुटला पाहिजे. अतिशय सरकारचं हृदय हे कोरडं आहे आणि छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं कोरड्या हृदयाचं सरकार कसं असू शकतं. माणुसकीचा गंध अजिबात नाही या ठिकाणी राज्यकर्त्यांना, असंच एकूण चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. काही बांधव कॉमेंटच्या माध्यमातून पाणी घ्या असं म्हणतायत, घरी येऊन टाहो फोडतायत, आक्रोश करतायत. आणि मला वाटतं मगाच्या या सगळ्या अर्ध्या पाऊण तासामध्ये हा जो सगळा हल्लकल्लोळ इथे निर्माण झालेला आहे, जी परिस्थिती निर्माण झाली आहे, मानवी हृदय असलेल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा त्या ठिकाणी वाहिल्याशिवाय राहणार नाहीत. कारण ही बातमी दाखवताना सुद्धा माझं धाडस होत नव्हतं. इतका माता भगिनींचा टाहो या आंतरवली सराटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि मनोजदादांचे जे सगळे लढवय खंदे समर्थक आहेत, सगळे हे कार्य जे आपले सगळे बांधव आहेत, मराठा सेवक आहेत, इतक्या
इतक्या ताकदीचे आहेत, इतके ते संघर्षशील आहेत, इतके लढणारे आहेत, परंतु दादांची परिस्थिती बघून त्यांचं सुद्धा हृदय विरघळलं आहे आणि त्यांच्या डोळ्यातून सुद्धा अश्रूंच्या धारा वाहताना या ठिकाणी मी पाहिल्या. त्यामुळं माणूस कितीही कठोर असला तरी अशा संकटाच्या काळात आणि अशा परिस्थितीत दादांच्या सहकारी सुद्धा डोळ्यातले अश्रू रोखू शकले नाहीत. अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि विशेषतः संत महंत आपण म्हणतो ना, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवेती. संत हे जागवण्याचं काम करतात, परंतु मराठ्यांचा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना जगवण्याचं काम सुद्धा हेच संत महंत करणार आहेत. महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे महंत गुरुवर्य शिवाजी महाराज अंतरवली सराटीत दाखल झालेले आहेत. श्री क्षेत्र बंकटस्वामी संस्थानचे मठाधिपती गुरुवर्य लक्ष्मण महाराज मेंगडे हे देखील या ठिकाणी अंतरवली सराटीत दाखल झालेले आहेत. आणि गणेश महाराज भोसरे आहेत, दररोज या ठिकाणी उपस्थित असतात, दादांच्या सेवेत असतात, ते संत महंतांच्या संपर्कात असतात. या ठिकाणी पाचारण केलेल्या या सगळ्या संत महंतांना त्या ठिकाणी तुकाराम महाराज शास्त्री बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती ते सुद्धा इथं आलेले आहेत. आणि हे सगळे संत महंत आणि मराठ्यांचं देव माणूस म्हणून ख्याती असलेले डॉक्टर विनोद चावरे सर या ठिकाणी आल्या कारणाने खऱ्या अर्थाने एक आशादायी चित्र निर्माण झालेलं आहे. आणि दादांनी काहीतरी उपचार घ्यावेत अशी एक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि संत महंत आले, दादा बघतोय आपण अतिशय त्या ठिकाणी आराम करतायत, कुठली हालचाल करत नाहीत. मगाशी अतिशय कठीण परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती, आपण बघितलं. या ठिकाणी नारायणगडाचे महंत गुरुवर्य शिवाजी महाराज आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. आणि दादा सुद्धा महाराज सुद्धा या ठिकाणी प्रयत्नशील आहेत. मनोजदादा जरांगे पाटील यांनी उपचार घेतले पाहिजेत यासाठी बाबांनी प्रयत्न केले आहेत. आणि नारायणगडचे महंत गुरुवर्य शिवाजी महाराज लक्ष्मण महाराज मेंगडे या संत महंतांचं या ठिकाणी दादांवरती प्रचंड आशीर्वाद आहेत, प्रेम आहेत. आणि संत हे खऱ्या अर्थाने समाजाचे मार्गदर्शक असतात, दीपस्तंभ असतात. आणि खऱ्या अर्थानं हे संत दीपस्तंभाची भूमिका, मार्गदर्शकाची भूमिका, आपलेपणाची भूमिका या ठिकाणी बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या डोळ्यातून सुद्धा अश्रूंच्या धारा या ठिकाणी वाहताना आपण पाहतो आहोत स्क्रीनवरती. मित्रांनो, जर माणसांना भावना असतात, माणूस हा भावनाशील माणूस आहे, परंतु जेव्हा त्याचा विवेक हरपतो तेव्हा त्या भावना मात्र लोप पावतात. सरकारमध्ये सुद्धा माणसंच बसलेली आहेत, परंतु यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा विवेक राहिलेला नाही आणि म्हणून त्यांच्या भावना हरवलेल्या आहेत. अन्यथा मायबाप सरकार 8 दिवसातून एकदा तरी या अंतरवली सराटीत आलं असतं आणि त्यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांची साधी विचारपूस तरी केली असती. परंतु तिथूनच मुंबईमधून फक्त गप्पा मारायच्या मीडियाच्या माध्यमातून, परंतु दादांची इथं येऊन मात्र त्यांनी परिस्थिती बघितली नाही. आणि म्हणून अशी कठीण परिस्थिती या अंतरवली सराटीत आता निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचावी. मला माहित आहे चित्र स्पष्ट दिसत नाही तुम्हाला, परंतु आवाजाच्या माध्यमातून का होईना, परंतु प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचावी हीच माझी भावना आहे. आणि म्हणून अंतरवली सराटीतली प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत देण्याचा छोटासा प्रयत्न आहे. सरकारमध्ये बसलेले सुद्धा माणसंच आहेत. माणूस हा भावनाप्रिय असतो, त्याच्याकडे भावना असते, पण जेव्हा विवेक हरपतो तेव्हा ह्या भावना मातीत मिसळल्या जातात. सरकारमध्ये सुद्धा बसलेल्या माणसांचा विवेक कुठेतरी हरवलाय, म्हणून ते आंदोलनाकडे माणुसकीच्या भावनेतून, मानवतेच्या भावनातून त्या ठिकाणी पाहत नाहीत. आणि म्हणून अशा प्रकारची खडतर परिस्थिती मराठ्यांच्या जीवनात आज निर्माण झालेली आहे. जरांगे पाटलांचं आरोग्य, त्यांची प्रकृती खालावलेली आहे, माणसांना काळजी वाटते. आणि जे सगळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरात जे लोक बसलेत त्यांना अंतरवली सराटीत नेमकं काय सुरू आहे, इथे काय सुरू आहे, दादांची काय परिस्थिती आहे, काय हालत आहे आणि मराठ्याच्या जीवनामध्ये किती टोकाचा संघर्ष करावा लागतोय तो या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी पाहावा लागतोय. आणि या ठिकाणी आपण पाहतो आहोत मित्रांनो, या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या काळजीपोटी या ठिकाणी हजारोंचा जनसमुदाय या अंतरवली सराटीमध्ये आहे. लाखो मराठा समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत. माता भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. महिला भगिनी सुद्धा अतिशय तीव्र अशा प्रकारच्या आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मीडियाशी त्या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत आणि आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी या आमच्या सगळ्या माता भगिनी या ठिकाणी करतायत. आपण बघतोय जिकडे तिकडे या अंतरवली सराटीमध्ये आपण पाहतोय की जिकडे तिकडे हे सगळे बांधव तुम्हाला जमलेले पाहायला मिळत आहेत. तिथं प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि चुकीच्या कमेंट्स देणाऱ्यांना आमची विनंती एवढीच आहे की तुम्ही सुद्धा माणूस आहात आणि माणसाप्रमाणे वागा. थोडीशी मानवता तुमच्यामध्ये सुद्धा असू द्या, अन्यथा या ठिकाणी जे समाज
समाज बांधव आहेत ते सुद्धा तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून उत्तर द्यायला मागे पुढे बघणार नाहीत. आज आम्ही या ठिकाणी संकटात आहोत, उद्या तुम्ही सुद्धा संकटात येणार आहात याची भान ठेवा. आपण माणूस आहोत आणि माणसाप्रमाणे कॉमेंट्स लिहा अशी माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे. अन्यथा चुकीच्या कॉमेंट्स लिहिणाऱ्यांवरती कारवाई करायला सुद्धा आम्ही मागे पुढे पाहणार नाहीत, कारण हा भावनांचा खेळ आहे, मानवी भावनांचा खेळ आहे आणि या भावना आमच्या दुखवण्याचं कुणालाही अधिकार नाहीत, कुणालाही चुकीच्या कॉमेंट्स लिहिण्याचे अधिकार नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारच्या चुकीच्या कॉमेंट्स लिहिणाऱ्यांना आम्ही अजिबात थारा देत नाही किंवा त्यांना भीक सुद्धा घालत नाही, परंतु त्यांना सुद्धा एक विवेक असला पाहिजे अशी आमची या ठिकाणी एक प्रांजळ भावना आहे. चुकीच्या कॉमेंट्स लिहायला काही लागत नाही मित्रांनो, लढण्यासाठी जिगर असावी लागते आणि ती जिगर मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे आहे. या आमच्या सगळ्या महिला भगिनी आहेत, माता भगिनी आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरची ही काळजी आपण बघू शकतो. आंतरवली सराटीमध्ये पाय ठेवायला जागा नाही इतके मराठा समाज बांधव या ठिकाणी दाखल झालेले आहेत. गेल्या 4-5 दिवसापासून आंतरवली सराटीत रोज लाखो मराठा समाज बांधव येत आहेत. सरकारपर्यंत हा रिपोर्ट जात नाही का? सरकार कशाची वाट बघतंय? सरकार हा निर्लज्जतेचा खेळ मराठ्यांसोबत का खेळत आहे? एवढी खडतर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी अन्न पाणी वर्ष केलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी सलाईन सुद्धा घेतलं नाही. उपचार तर लांब आहे, परंतु त्यांनी साधी तपासणी सुद्धा करू दिलेली नाही. इतकी कठीण प्रसंग या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आपण या ठिकाणी पाहतोय की आंतरवली सराटीत आता या घडीची अपडेट डॉक्टर विनोद चावरे सर या ठिकाणी आलेले आहेत, संत महंत आलेले आहेत, परंतु दादांनी मात्र अजून कुठल्याही प्रकारचे उपचार घेतलेले नाहीत. वातावरण मात्र अतिशय काळजीचं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती काळजी आहे. दादांचे सर्व सहकारी या ठिकाणी आहेत. आणि मित्रांनो, एक विशेष गोष्ट मी तुम्हाला सांगतो की माणुसकी काय असते, मानवता काय असते. जे इथे या आंतरवली सराटीमध्ये जे आलेले पत्रकार आहेत ते सुद्धा डोळ्यातले अश्रू रोखू शकले नाहीत. इतकी कठीण प्रसंग आणि इतकी कठीण परिस्थिती या ठिकाणी या आंतरवली सराटीमध्ये निर्माण झालेली आहे. आपण बघतो आहोत, आमच्या आंतरवली सराटीच्या ताई आहेत, आपण त्यांना गेल्या 2-3 दिवसापासून चॅनलवरती पाहतो. त्यांच्या भावना, त्यांचा आवाज या सरकारपर्यंत पोहोचत नाही. हे निर्लज्ज गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. अशा तिखट प्रतिक्रिया सुद्धा ताईंनी परवाच आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिल्या होत्या, परंतु हा आवाज सरकारपर्यंत निश्चितपणे पोहोचला नाही. हा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही. सरकारला हा आवाज ऐकायचा नाही, सरकारला हा आवाज जाणून घ्यायचा नाही. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती, खडतर परिस्थिती या ठिकाणी आंतरवली सराटीमध्ये निर्माण झालेली आहे. या ठिकाणी मराठा समाजाचे आमदार, खासदार असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, त्यांना सुद्धा या विषयावरती बोलण्यासाठी कुठल्याही प्रकारचं स्वारस्य राहिलेलं दिसत नाही. आणि विशेषतः जे निवडून आलेले खासदार आहेत त्यांना तर कामापुरता बामा अशीच उपाधी आज आपल्याला द्यावी लागेल. समाजाची सगळे बैमान झाले आहेत अशा प्रकारच्या सुद्धा भावना या मराठा समाजाच्या मनामध्ये आहेत आणि वेळ प्रत्येकावरती येत असते. आज आमदार खासदारांनी आंतरवली सराटीत मराठ्यांचं दुखणं समजून घेण्यासाठी यायला हवं होतं, परंतु जेव्हा हेच आमदार खासदार उद्या निवडणुकीच्या माध्यमातून मतदान मागायला मराठ्यांच्या दारात येतील तेव्हा हे मराठे त्यांना दारात उभा करतील का, हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो. आणि म्हणून प्रत्येकाला एकमेकांच्या दारात यावंच लागतं, जावंच लागतं आणि हा मानवता धर्म चालू ठेवावा लागतो. परंतु अशा प्रकारची कठीण परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. हा लढा असा थांबणार नाही. सरकारला वाटलं होतं की हा लढा एक ना एक दिवस त्या ठिकाणी थांबेल, आपण हा लढा रोखू, आपण ह्या लोकांना थांबू, परंतु जरांगे पाटील हे न थांबणारं वादळ आहे. ह्या वादळाशी टक्कर देण्याचं सामर्थ्य इथल्या मंत्र्यांमध्ये नाही, इथल्या सरकारमध्ये नाही. या वादळासोबत झुंजण्याचं सामर्थ्य इथल्या सरकारमध्ये नाही. म्हणून सरकार जरांगे पाटलांच्या समोर येऊन बसत नाही. सरकारमध्ये ती हिंमत राहिलेली नाही. सरकार जरांगे पाटलांसोबत चर्चा करू शकत नाही. सरकार जरांगे पाटलांसोबत डिबेट करू शकत नाही. सरकारकडे नीतिमत्ता नाही, सरकारकडे मानवता नाही. सरकारला मराठ्यांचं दुखणं समजून घ्यायचं नाही आणि जर ते समजून घ्यायचं असतं तर 8 दिवसात सरकार इथे आलं असतं आणि मराठ्यांचं दुखणं सरकारने निश्चितपणे समजून घेतलं असतं. परंतु मराठ्यांसोबत सरकारला डायलॉग करायचा नाही. परंतु उद्या जेव्हा मतदान मागण्यासाठी, डायलॉग करण्यासाठी तुम्ही मराठ्यांच्या दारात येणार आहात तेव्हा मराठे सुद्धा तुम्हाला दारात उभा करतील का, हा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी विचारात घ्यावा. आणि म्हणून या ठिकाणी सगळे बांधव या ठिकाणी आलेले आहेत, प्रचंड लोक या ठिकाणी आहेत.
या ठिकाणी आपण बघतोय मनोजदादांची प्रकृती अतिशय या ठिकाणी आपण बघतोय अतिशय खडतर अशा प्रकारची परिस्थिती या अंतर्वली सराटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला या ठिकाणी प्रत्येक अपडेट मी देतोय. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? चित्र तुम्हाला स्पष्ट दिसतंय का? हे त्या ठिकाणी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून विचारतोय. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा पोहोचतोय. आणि या सगळ्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे ते देखील कमेंट्समध्ये लिहा. हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता ते देखील कमेंट्समध्ये लिहा. आणि मित्रांनो, खूप मेहनत करून हे लाईव्ह तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतोय. म्हणून तुम्हाला विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांनी लाईक करा. तुम्ही व्हिडिओ लाईक केल्यामुळे तो जास्त बांधवांपर्यंत पोहोचतो. तुम्ही हा व्हिडिओ लाईक केल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचतो. आणि तुम्हाला प्रत्येक अपडेट मिळविण्यासाठी आणि प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी माझी आपल्याला विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा. जे या चॅनलवरती पहिल्यांदा पाहतायत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळविण्यासाठी बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. या ठिकाणी संत महंतांमध्ये आणि आंतरवली सराटीतल्या ग्रामस्थांमध्ये, मराठा सेवकांमध्ये या ठिकाणी संवाद सुरू आहे. आणि पुढे या संवादातून काय मार्ग निघतो ते पाहणं गरजेचं आहे. जरांगे पाटील आज या ठिकाणी सलाईन घेतात का, जरांगे पाटील उपचार घेतात का, हे पाहणं खरं म्हणजे खूप आवश्यक आहे. आणि दादांनी ते उपचार घ्यावेत अशा प्रकारची सगळ्यांची भावना आहे. अगदी आंतरवली सराटीत आलेल्या लाखो मराठा समाजाची सुद्धा तीच भावना आहे. आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी जे समाज बांधव घरून हा व्हिडिओ पाहतायत त्यांची सुद्धा भावना तीच आहे. जे यश सोनवणे जय भीम म्हणतायत, दादा तुम्हाला मनापासून जय भीम, मनापासून जय भीम. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. हे सगळे आपण एकच आहोत. या ठिकाणी हा जनतेचा आक्रोश पाहतोय आपण. आमच्या माता भगिनी टाहो करतायत. माता भगिनींच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा वाहत आहेत. पाणी घ्या, पाणी घ्या, मनोजदादा तुम्ही पाणी घ्या असा आक्रोश या ठिकाणी या सगळ्या महिला भगिनी करतायत. प्रचंड आक्रोश सुरू आहे अंतर्वली सराटी. या ठिकाणी लाखोंचा जनसमुदाय अंतर्वली सराटीमध्ये आज दाखल झालेला आहे. आज पहाटेपासूनच लोक या ठिकाणी येत होते, कारण रात्रीपासून दादांची प्रकृती जास्त खालावलेली आहे. या ठिकाणी बरेच बांधव म्हणतात जबरदस्ती करून सलाईन द्या. मित्रांनो, मनोजदादा जरांगे पाटील ऐकत नाहीत. समाज जरांगे पाटलांच्या पुढे जात नाही. दादांचा शब्द हा अंतिम शब्द असतो. महेश टेकाळे म्हणतायत लढेंगे जितेंगे हम सब जरांगे. अभिषेक दरेकर लाईव्ह बघतायत. धन्यवाद दादा, सगळ्यांचे धन्यवाद. या ठिकाणी रामेश्वर सावंत लाईव्ह बघतायत. सगळे बांधव या ठिकाणी लाईव्ह पाहतायत. महेश टेकाळे लाईव्ह बघतायत. राजेंद्र कोल्हे लाईव्ह बघतायत. प्रमोद मोदे लाईव्ह पाहतायत. सगळ्यांना जय शिवराय. मित्रांनो, या ठिकाणी उपचार घ्या, उपचार घ्या, दादा तुम्ही उपचार घ्या, अशा या ठिकाणी घोषणा या ठिकाणी समाज बांधव करतायत. आताची अपडेट आहे. नारायणगडाचे महंत गुरुवर्य शिवाजी महाराज, व्यंकटस्वामी संस्थानचे महंत गुरुवर्य लक्ष्मण टेंगरे, अनेक संत महंत या ठिकाणी आलेले आहेत. एक मराठा लाख मराठाचा जयघोष या ठिकाणी आता सुरू झाला आहे. लढेंगे जितेंगे हम सब जरांगे अशा घोषणा लोक देत आहेत. नांदेडहून काही बांधव या ठिकाणी लाईव्ह पाहतायत.
दादांनी द्यावेत अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी लोक व्यक्त करतायत. या ठिकाणी घोषणा देत आहेत. मनोजदादा जरांगे प्रकृतीसाठी या ठिकाणी प्रार्थना करतायत. दादांनी उपचार द्यावेत अशाच प्रकारची मागणी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. बिडून काही बांधव बघतायत. उपचार घ्या दादा तुम्ही या ठिकाणी घोषणा देत आहेत. आणि मराठ्यांचा हा प्रचंड आक्रोश आणि चाहूल अंतर्वली सराटीत सुरू आहे. दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा या ठिकाणी लोक देत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथून काही बांधव लाईव्ह बघतायत. पनवेलहून, पुण्यावरून, मुंबईहून, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, नांदेड, बीड, वसमत या ठिकाणी सगळेजण लाईव्ह पाहतायत. तुमच्या कॉमेंट सगळ्यांना फास्ट येत आहेत. लोणावळ्याहून काही बांधव बघतायत. गंगा मासल्याहून बांधव या ठिकाणी लाईव्ह बघतायत. करमाळा येथून, सोलापूर येथून आणि हा म्हणतायत सगळेजण. लातूरकर लाईव्ह पाहतायत. नांदेड, परभणी, बारामती राज्याच्या कोपऱ्यातून सगळेजण घरी येऊन सपोर्ट करतायत. मनोज जरांगे पाटील यांना घरी येऊन कोण कोण सपोर्ट करतायत नक्की कॉमेंट्समध्ये. साळवी दादा आहेत ज्यांनी आपल्या चॅनलला स्टार पाठवले, ते देखील या ठिकाणी कॉमेंटच्या माध्यमातून बोलतायत. पाथर्डी, नाशिक, नांदेड जिल्हा, फुलंब्री, भोकरदन या ठिकाणी भीमरावजी राजपुरे सगळेजण आहेत. लातूरहून काही बांधव बघतात. वसमत, टेंभुर्णी, हिंगोली, माजलगाव, लोणार, धाराशिव जिल्ह्यातून कोण कोण लाईव्ह बघताय कॉमेंट्समध्ये लिहा. नांदेड जिल्ह्यातून कोण कोण जॉईन आहे, हिंगोलीतून कोण झालेले आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना इथून कोण कोण लाईव्ह आहे, बीड इथून कोण कोण लाईव्ह बघताय, तुमच्या गावाची नावं लिहा. दीपकजी धन्यवाद. धन्यवाद दीपकजी. करमाळा, हिंगोली, सोलापूर जिल्ह्यातून कोण कोण लाईव्ह पाहताय नक्की सांगा. खानापूर, लातूर, पांडुरंग कांबळे म्हणतायत दादा पाणी घ्या. सांगली जिल्ह्यातून पाहतायत. कोल्हापूरतून कोण कोण बघतायत. सुरतमधून काही बांधव पाहतायत. बाहेर देशातून कोण कोण जॉईन झाले नक्की कमेंटमध्ये लिहा. बाहेर राज्यातून, बाहेर देशातून सुद्धा काही बांधव लाईव्ह बघतायत. तुम्ही कुठून लाईव्ह पाहतायत नक्की कमेंट्समध्ये लिहा. 4858 बांधव लाईव्ह पाहतायत. जर तुम्ही प्रत्येकाने हा व्हिडिओ लाईक केला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ स्प्रेड होतो जातो. म्हणून प्रत्येकाने हा व्हिडिओ लाईक करा. खूप मेहनत करून हे लाईव्ह तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो आहे. आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल याच्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आणि अंतर्वली सराटीतली प्रत्येक लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. जे चॅनलवर पहिल्यांदा आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धनबाद, झारखंड येथून काही बांधव, दहीपुरी येथून, गडचिरोली जिल्ह्यातून सुद्धा बांधव लाईव्ह पाहतायत. विलास कदम लाईव्ह पाहतायत. फ्रान्समधून दादा लाईव्ह पाहतायत. दिल्लीवरून लाईव्ह पाहतायत. गेवराई, सातारा राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी बांधव लाईव्ह पाहतायत. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का कॉमेंट्समध्ये लिहा. घनसांगवी, आष्टी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका बांधवांना. या ठिकाणी फेसबुकवर सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या कॉमेंट्स या ठिकाणी येत आहेत. पैठण, बीड, पुणे, अंमळनेर, नांदेड, हिंगोली, नांदेड राज्याच्या कानाकोपऱ्यातून आनंद जे आहेत. अंबाजोगाई येथून काही बांधव लाईव्ह बघतायत. आवाज येतोय म्हणतायत. चित्र स्पष्ट दिसते का ते देखील कमेंट्समध्ये लिहा. नेवासा पहिले आरक्षण द्या नंतर आरक्षणाचं बघू कळमकर म्हणतायत. पिठीवरून काही बांधव लाईव्ह पाहतायत. सलाईन घ्या दादा तुम्ही सलाईन घ्या असं या ठिकाणी सगळेजण म्हणतायत. आताची अपडेट आहे. नारायणगडचे महंत गुरुवारी शिवाजी महाराज इथे आलेले आहेत. मनोजदादा जरांगे पाटील यांचे ते गुरु आहेत. गुरुवारी शिवाजी महाराज हे मनोजदादा जरांगे पाटील यांचे गुरु आहेत. मनोजदादा जरांगे पाटील आपल्या गुरूंचा ऐकतात का? आज नारायणगडच्या महंतांना गुरुवाऱ्यांना त्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी निश्चितपणे प्रतिसाद देतील अशी सगळ्यांना आशा आहे. छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर विनोद सावरे या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टरांची सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे. दादांना आज प्रचंड त्रास झालेला आहे. दादांना प्रचंड त्रास होतोय. त्यांचा जीव प्रचंड व्याकुळ झालेला आहे.
उपचार घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. लढेंगे, जीतेंगे. लढेंगे, जीतेंगे. दुबई येथून काही बांधव लाईव्ह पाहतायत. रुकेवाडी येथून बांधव लाईव्ह पाहतायत. या ठिकाणी आपण पाहतोय अंतरवली सराटीतल्या ह्या लाईव्ह घडामोडी. गावी बोरगाव, पंढरीनाथ काशीबा जंजाळ, परशुराम नारायण महाराज की जय अशा प्रकारच्या या ठिकाणी घोषणा दिल्या जात आहेत. महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे महंत गुरुवर्य शिवाजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत आणि गुरुवर्य शिवाजी महाराज यांचं मनोजदादा जरांगे पाटील आज ऐकतात का आणि मनोजदादा जरांगे पाटील उपचार घेतात का हे पाहणं गरजेचं आहे. दुबईवरून काही बांधव लाईव्ह पाहतायत. बाहेर देशातून सुद्धा हे आंदोलन सगळे बांधव बघतायत. धाराशिव, राजेगाव, दुबई, इस्लामपूर, वडगाव राज्याच्या कानाकोपऱ्यातील सगळे बांधव या ठिकाणी लाईव्ह पाहतायत. 4435 बांधव लाईव्ह पाहतायत. बांधवांनो, प्रत्येकाने एक लाईक केली तर हा व्हिडिओ आणखी 4435 लोकांपर्यंत पोहोचेल आणि आम्ही ज्या मेहनतीने कष्टाने आपल्यापर्यंत प्रत्येक लाईव्ह अपडेट या ठिकाणी पोहोचवत आहोत, पाठवत आहोत, आम्हाला सुद्धा बळ मिळेल. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे, हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जे बांधव चॅनलवर पहिल्यांदा आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. अंतरवली सराटीतल्या ज्या लाईव्ह अपडेट आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का कमेंट्समध्ये नक्की लिहा. चित्र तुम्हाला स्पष्ट दिसतंय का ते देखील तुम्ही कमेंट्समध्ये लिहा. आपण बघतोय मंदिराच्या वरती या ठिकाणी थोडंसं तुम्हाला धुरकट दिसत असेल, प्रचंड ऊन आहे त्याच्यामुळे तुम्हाला चित्र वरचं स्पष्ट दिसणार नाही, परंतु मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक आहेत. इकडे जर या बाजूला बघितलं तर लोक या ठिकाणी प्रचंड गर्दी लोकांनी केलेली आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर महिला भगिनी सुद्धा विलक्षण संख्येने आज या ठिकाणी आहेत. उपचार घ्या, उपचार घ्या, मनोज दादा तुम्ही उपचार घ्या, अशा या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. मित्रांनो, ही जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे, अंतरवली सराटीमध्ये जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि लोकांना जो त्रास होतोय, मराठ्यांना जे दुःख होत आहे, ही वेदना होते, याला कोण तयार आहे, कोण त्याला जबाबदार आहे, त्यांनी कमेंट्समध्ये नक्की लिहा. कराचीमध्ये कोण राहते रे बाबा आपल्या देशातलं? वसमत येथून बांधव लाईव्ह बघताय, चिंचोली येथून लाईव्ह बघताय. या ठिकाणी चुकीच्या कॉमेंट्स देणाऱ्यांना आमचे मराठा बांधव त्या तिथं जाब विचारतील, नक्कीच आवाज येतोय म्हणतात. धन्यवाद. नेपाळ येथून, नाशिक येथून, दिल्ली येथून, आष्टा येथून, संभाजीनगर, हैदराबाद, हस्तपोखरी, दिल्ली, अंबाजोगाई, कुडा, पुणे, संभाजीनगर या ठिकाणी, चांदवड येथून बांधव लाईव्ह बघतात.